लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात 22 ऑगस्टला एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तब्बल 59 जातींना सोबत घेत हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। गोल क्लब मैदानापासून सुरू होणारा मोर्चा त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल आणि शालिमार मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचणार आहे। या ठिकाणी मोर्चाचा समारोप होऊन जाहीर सभा होणार आहे। प्रस्तावित उपवर्गीकरणाचा निर्णय अनुसूचित जातीतील विविध घटकांच्या हक्कांवर परिणाम करणारा असल्याचा आरोप करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा मोर्चाची सुरुवात गोल क्लब मैदान इथून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। तिथून त्र्यंबक नाक्यावरनं एनडीपट्टी रोड आणि खडकाळी सिग्नलवर जाणार आहे। खडकाळी सिग्नलवरून शालिमार चौकात जाईल। शालिमार चौकातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथंच बाजूला स्टेज टाकून तिथं सभा होणार आहे। आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण आंबेडकरी समाज हा मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरणार आहे। 59 जातीतल्या धर्मातल्या बांधवांना सोबत घेऊन हा मोर्चा होणार आहे। मी तमाम फुले शाहू आंबेडकर विचारांच्या बांधवांना मी आवाहन करेल की आपण सर्वांनी या येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। जय भीम, जय संविधान। मोर्चाबाबतच्या पत्रकार परिषदेला मार्गदर्शक अनिल वैद्य, माजी न्यायमूर्ती अर्जुन नाना पगारे, प्रकाश पगारे, सरचिटणीस सणीभाई रोकडे, कार्याध्यक्ष प्रवीण पगारे, काळजी काळे, किशोर गांगुर्डे, राहुल जगताप, एकनाथ मोरे आणि प्रवीण गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।